12वी कॉमर्समध्ये केली डॉक्टर तुकशेट्टी सर म्हणून होते. तर त्यांनी म्हणले की अरे तुम्ही BCA का करत नाहीये. नुकताच तो न्यूली लॉन्च होता. त्यावेळेस BCA बद्दलची माहिती कुणाला नव्हती, कारण की BCA काय, कॉम्प्युटर काय हे मुळात माहित नव्हतं. तर BCA कुणाला माहित असणार आहे. तिथून माझा एक वेगळा प्रवास चालू झाला, कारण की मी आतापर्यंत मराठी मीडियममध्ये शिकलेला विद्यार्थी नॉर्मल, त्यानंतर कॉमर्स शिकलं, त्यानंतर डायरेक्टली मी वळलो कॉम्प्युटर क्षेत्रात. आता BCA नंतर करायचं काय. दयानंद कॉलेजचे प्राचार्य त्यांनी स्वतःहून म्हणले की अरे आता तू पुढे MCA कर, आणि त्यांनी सांगितले की तुम्हाला एक 50,000 रुपये डोनेशन भरावं लागेल. मी म्हणलं नाही सर, शक्य नाही म्हणलं. मी वडिलांना सांगितलं मी असे कुठाने केलेले आहेत आणि आपल्याला MCAला ॲडमिशन मिळतं. मग ॲडमिशन योगानं झालं, रेग्युलर फीसमध्ये ॲडमिशन झालं. MCA माझं 2007ला पासआउट झालो, आणि MCA पासआउट झाल्यानंतर मग मी IT मध्ये माझं करिअर करायचं ठरवलं. ते जे सर्टिफिकेशन केलं ते 3 सर्टिफिकेशन मी पासआउट झालो चांगल्या स्कोरनी. माझा ब्रँड बनला की मी लोटेस डेव्हलपर म्हणून काम करू शकतो. हे मला IBMनं सर्टिफाय करून माझे सर्टिफिकेट US मधून आले माझ्या बाय पोस्ट. पण मी फ्रँकली मी आज क्लिअर बोलतोय, आयुष्यात चूक कशी होते. मला निगोशिएबलचा अर्थ माहित नव्हता. मला फ्लाईटचे तिकीट मला पाठवलं त्यांच्या खर्चातून. आयुष्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा फ्लाईटमध्ये बसलो मी 2008ला. लेकिन एक कंडीशन है, आपको फ्रेशर लेवल ज्वाइन करना पड़ेगा, नहीं तो आपको वाइंड अप करना पड़ेगा. अगर आप वाइंड अप करते हो तो एक्सपेंसेस जितना हुआ है आपको पेड करना पड़ेगा. आपली इनबिल्ट क्वालिटी वाढवणं गरजेचं होतं. त्यावेळेस मला जाणवलं की मग त्यामध्ये कम्युनिकेशन असो, किंवा तुमचे गेस्चर पोस्चर्स असो, तुमचे आय मुवमेंट्स असो, किंवा तुमचं हातवारे असो, हे वाढवणं गरजेचं होतं. मी हळूहळू गोष्टी शिकत गेलो, आणि माझा असा प्रवास झाला. एक काळ असा आला की आज माझ्या डिपार्टमेंटला सगळे नसतात. सर कोण गेस्ट आलं किंवा कुठलं काही इव्हेंट करायचं असेल तर सर तुम्ही फ्रंट व्हा. एका लीडरमध्ये एज्युकेशनल असेल, कुठलंही असेल, आपण ऑल ओव्हर जर तर कुठल्या क्वालिटीज असायला पाहिजे लीडरमध्ये. लिडरशिपचा रोल म्हणजे साधा रोल नाही. 10 लोकांकडून कामं करून घ्यायची. सगळ्यात पहिल्यांदा तर समोरच्या पर्सनचं माइंड रीड करता आलं पाहिजे. दुसरी आहे मोटिवेशन फॅक्टर. कुणाला पैसे सॅलरी वाढवली की तो मोटिवेट होतो, कुणाला जर आदर दिला तर तो मोटिवेट होतो. मोटिवेशन फॅक्टर करतं पर्सन टू पर्सन डिपेंड करतं. HOD म्हणजे रोल निभावणं ॲक्च्युली खरंच खूप सोपं आहे, की ॲक्च्युअलमध्ये ते टफ आहे, पण लोकांच्या मनात गैरसमज आहे की ते खूप इझी आहे फक्त बघण्यासाठी. आणि ज्यावेळेस लोकांना वाटतं की बाबा HOD काय सांगायचंच काम आहे फक्त, तर असं जर कोण म्हणत असेल, जे कोणी म्हणत असेल, खरंच त्यांनी ती रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन बघावं, आणि त्यांनी परत इंटरव्ह्यू द्यावं की HOD पद हे सांभाळणं सोपं आहे का अवघड आहे. एज्युकेशन आणि इंडस्ट्रीला जर रिलेट करायचं झालं तर तुम्ही कशा पद्धतीने रिलेट कराल. एज्युकेशन आणि इंडस्ट्री ॲक्च्युली हे दोन एक ऑब्जेक्ट आपण असं कन्सिडर करूया. एज्युकेशन हा एक पहिला पिलर झाला, इंडस्ट्री हे दुसरं पिलर झालं. एज्युकेशनवरून त्या ब्रिजवरून आपल्याला इंडस्ट्रीपर्यंत जायचं. बेसिकली आपण एज्युकेशनमध्ये शिकतो एक, आणि इंडस्ट्रीमध्ये होतं एक. वेलकम टू एज्युकेशन अँड बियॉन्ड विथ ABC ट्रेनिंग्स. आज आपल्यासोबत आहे बिडवे इंजिनिअरिंग कॉलेजचे कॉम्प्युटर ॲप्लिकेशन डिपार्टमेंटचे HOD प्रोफेसर मनोज धक्कादुले सर. सर तुमची ॲक्च्युली इथंपर्यंतची जर्नी भरपूर मोठी आहे, म्हणजे सक्सेस म्हणा किंवा इथंपर्यंत तुम्ही प्रवास करून आले, तुमचं एज्युकेशन असेल, ओके, तर सगळं डिटेलमध्ये तुम्ही काय सांगाल तुमच्या या जर्नीबद्दल, प्रवासाबद्दल. सर्वप्रथम मी धन्यवाद मानतो मिस्टर चाटे सरांचं, जिने ही ABC ट्रेनिंग कंपनी इस्टॅब्लिश केली. ह्या कंपनीबद्दल जर सांगायचं झालं तर थोडक्यात मी 1-2 शब्दामध्ये सांगतोय. ह्या कंपनीची ब्रँच औरंगाबादला मेन ब्रँच आहे, आणि त्यासोबतच जे सब ब्रँचेस आहेत, एकूण 7 ब्रँचेस आहेत. सांगलीला आहे, पुण्याला आहे, लातूरला आहे, औरंगाबादला इट्सेल्फ 2 ब्रँचेस आहेत. तर थोडक्यात सांगायचं झालं तर माझे जे शैक्षणिक जर्नी आहे त्याबद्दल बोलतो थोडक्यात. मी 10वीमध्ये म्हणजे ज्यावेळेस 10वीला होतो त्यावेळेस मी सरस्वती शाळेमधून पासआउट आहे, जी की एक मराठी मीडियम स्कूल आहे. अच्छा. तर माझी 1999ला 10वी झाली. ओके. त्यानंतर 12thला म्हणजे 11वीला जायचं होतं मला, त्यासाठी 11वीला मी दयानंद कॉलेज जॉईन केलं. दयानंद कॉलेज कॉमर्स जॉईन केलं बेसिकली, जे की मी नॉन टेक्निकलमध्ये वळत होतो हळूहळू, कारण की त्यावेळेसचा एक्सपिरियन्स आणि आत्ताचा एक्सपिरियन्स फार वेगळा आहे. हो ना. तर मी दयानंद कॉलेज जॉईन केलं. दयानंद कॉलेज जॉईन केल्यानंतर 11वी मी कॉमर्समध्ये केली, बी फ्रँकली सांगतो. त्यानंतर 12वी कॉमर्समध्ये केली. आणि योगायोगानं मला जसं फ्युचर घडायचं होतं, योग कसं येतो बघा. खरं. आमच्या दयानंद कॉलेजमध्ये सायन्स डिपार्टमेंटला प्राचार्य होते, आमच्या वडिलाचे मित्र होते, तुकशेट्टी, डॉक्टर तुकशेट्टी सर म्हणून होते त्यांचं नाव.
तर त्यांनी म्हणले की अरे तुम्ही BCA का करत नाहीये, तुझ्या मुलाला BCA हा कोर्स करायला लाव. आणि नुकताच तो न्यूली लॉन्च होता. त्यावेळेस BCA बद्दलची माहिती कुणाला नव्हती, कारण की BCA काय, कॉम्प्युटर काय हे मुळात माहीत नव्हतं. तर BCA कुणाला माहीत असणार आहे. पण ते डॉक्टर असल्यामुळं आणि एक चांगल्या रेप्युटेड कॉलेजचे प्राचार्य असल्यामुळं त्यांना ते नॉलेज होतं फ्युचरमध्ये काय होऊ शकतं, स्कोप कसा असेल. बरोबर आहे. तर त्यांनी म्हणले तुम्ही BCA करा. मग वडिलांनी मला म्हणले तू BCA करतो का. म्हणलं ठीक आहे ना, काही अडचण नाही, करेन. कॉमर्समधून थोडंसं मला टेक्निकलमध्ये जाता येईल. मग मी ग्रीन सिग्नलले माझं BCAला ॲडमिशन झालं. माझं BCAला ॲडमिशन 2002ला झालं. तर ज्यावेळेस मी BCA केलं म्हणजे 2002ला जॉईन झालो, तिथून माझा एक वेगळा प्रवास चालू झाला. कारण की मी आतापर्यंत मराठी मीडियममध्ये शिकलेला विद्यार्थी नॉर्मल, त्यानंतर कॉमर्स शिकलं जे की इकॉनॉमिक्स वगैरे अकाउंटिंग वगैरे जे काही आहे. त्यानंतर डायरेक्टली मी वळलो कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये. बरोबर. म्हणजे साधारणतः 2002ला मी कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये आलो. मग BCA केलं, फर्स्ट इयर केलं, सेकंड इयर केलं, थर्ड इयर केलं. BCAला त्यावेळेस आमचे HOD होते सचिन बेलुरकर सर, आणि त्यासोबत स्वामी सर देखील होते ॲज अ फॅकल्टी म्हणून. मग त्या काळात मी BCA माझं कम्प्लीट झालं, जे की डॉक्टर आमचे जे प्राचार्य मित्र होते आमच्या वडिलांचे, त्याच्या सांगण्यानुसार आमचं BCA कम्प्लीट झालं. आता BCA नंतर करायचं काय, कारण की त्यावेळेस माहीत नव्हतं की BCA नंतर MCA देखील असतं. मग त्यांनीच म्हणले की डॉक्टर तुकसेटी सर जे आहेत दयानंद कॉलेजचे प्राचार्य, त्यांनी स्वतःहून म्हणले की अरे आता तू पुढं MCA कर. मग MCA करायचं कुठं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता, कारण की BCA हे ग्रॅज्युएशन आहे, त्यानंतर MCA कडे जायचं होतं आपल्याला. तर मग थोडंसं सर्च चालू केलं आणि आम्ही टोटली ब्लाइंड होतो की BCA झाल्यानंतर MCA करायचं आणि MCAला CET असते हे माहीत नव्हतं. मग पुण्याचे कॉलेज सर्च केले, कॉलेज कुठलं चांगलं आहे MCAचं, जेणेकरून आपली PG होईल इन फ्युचर, आपल्या टेक्निकल क्षेत्रामध्ये येता येईल. मग सर्च चालू केलं, त्यानुसार सर्च केलं. मग कळालं की बाबा CET होऊन गेली, जे की माहीतच नव्हतं. कारण की आपल्या मराठवाड्यामध्ये आपण जिथं राहतो तेवढं आपण अपडेट्स नसतो ॲज कम्पेअर टू पुणे मुंबई. त्यामुळे ते माझा स्पॅन निघून गेला. मग निघून गेल्यानंतर मग आता करायचं कसं. लिटरली मी सांगतो मॅडम, मी MCMला ॲडमिशन घेतलं, मास्टर ऑफ कॉम्प्युटर मॅनेजमेंट, जे की इक्वलंट होतं MCAच्या, पण थोडंसं साईड फरक. मग मी MMC जे आपल्या विलासराव साहेबांचं कॉलेज आहे पुण्यामध्ये FC रोडला, त्या कॉलेजमध्ये मी MCMला ॲडमिशन घेतलं. पण योगायोग कसं असतं बघा, म्हणजे ज्यावेळेस मी ॲडमिशन घेतलं पण माझ्या डोक्यात एकच होतं मला MCA करायचं. मी आमचे प्रॅक्टिकल चालू झाले MCMचे, C लँग्वेज असतो किंवा जावा असतो. मी सारखं ऑनलाईन बघायचं की बाबा MCAला कसं जाता येतं, काय लागतं, CET जरी गेली तर अजून काही करता येतं का. मग आमचे एक लॅब असिस्टंट होते मुळे मॅडम म्हणून, तिने मला रागवली की सर, म्हणजे सर नाही त्यावेळेस विद्यार्थी होतो, तुम्ही असं का करता. म्हणलं मॅडम ॲक्च्युली मला MCA करायचं आहे, मला इंटरेस्ट नाही MCMमध्ये, कारण की माझे बरेच मित्र MCA करतात पुण्यामध्येच, मी त्यासाठी प्रयत्न करतो आहे. मग त्या मॅडमच्या लक्षात आलं की बाबा ह्याला MCA करायचं, आणि त्या कॉलेजला MCA नव्हतं त्यावेळेस. मग एके दिवशी काय झालं, माझे जेवढ्या मित्रांनी 2004च्या पासआउटच्या मित्रांनी BCAच्या MCAला ॲडमिशन घेतलं होतं, योगायोगाने ते माझ्याकडे आले, तू MCM का करतोस, आपण चहा पीत गप्पा मारूया. आम्ही त्या FC रोडच्या कॉर्नरला चहा पीत गप्पा मारल्या. मग मी सांगितलं माझी अशाची अडचण आहे की मी करू शकत नाही आहे, माझी CET गेलेली आहे. मग त्यांनी म्हणले मॅनेजमेंट कोटा नावाचा प्रकार असतो, त्यातून तुला ॲडमिशन मिळतं. मग मॅनेजमेंट कोटा म्हणल्यानंतर त्यावेळेस काही एवढं नॉलेज नव्हतं काय असतं काही नाही. म्हणलं ठीक आहे करूयात. म्हणलं काहीच कल्पना नव्हती काय असतं, प्रोसेस काय असते. मग आम्ही त्यांच्या कॉलेजला गेलो, जे की राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग JSPM, TJ सावंत सरांचं कॉलेज आहे. तिथं गेलो, तिथं एन्क्वायरी केली. त्यांनी मला एक जागा आहे, तुम्ही ॲडमिशन घ्या. आणि त्यांनी सांगितले की तुम्हाला एक 50,000 रुपये डोनेशन भरावं लागेल. ठीक आहे. मी म्हणलं नाही सर, शक्य नाही म्हणलं, कारण की माझं ऑलरेडी ॲडमिशन आहे आणि मी तिथली फीस देखील भरलेली आहे. त्यामुळे डोनेशन आणि ॲडमिशन हे मी बेअर करू शकत नाही, आणि मी तेवढा इकॉनॉमिकली स्ट्रॉंग नाही आहे, मी फ्रँकली सांगतोय. ह्यातून काही कमी होत असेल तर तुम्ही सांगा मला. तर नाही हे एवढं तर द्यावंच लागेल, तुमच्या मित्रांनी भरलेलं आहे डोनेशन, त्यामुळे तुम्हाला द्यावंच लागेल, तुम्हाला आम्ही एक्सक्यूज कसं करू. ठीक आहे म्हणलं, काय अडचण नाही म्हणलं, नाही तर नाही ॲडमिशन, माझं MCM कॅरी ऑन करतो. मी MCMला परत जॉईन केलं. एक दिवशी अचानकच क्लासेस चालू असताना कॉल येतोय मला, सर तुम्ही एकदा येऊन जाता का. सर नाही, विद्यार्थी तुम्ही एकदा येऊन जाता का. त्यावेळेस सरचा काही संबंध नाही. म्हणलं ठीक आहे येतो. मी परत तिथं गेलो, तिथल्या प्राचार्यांना भेटलो. त्यांनी म्हणले ठीक आहे तुझं काय म्हणणं आहे. माझं असं म्हणणं आहे.
मी रेग्युलर फीसवर घेऊ शकतो. वडिलांना घेऊन या म्हणले. सगळे सरप्राईज झाले, जेवढे होते माझ्या बाजूला फ्रेंड सर्कल, त्यांनी 50,000 रुपये देऊन ॲडमिशन घेतलेलं होतं. सगळे चकित झाले की बाबा असं कसं झालं, आम्ही 1 रुपया कमी करा म्हणलं तर 50 मध्ये एकही कमी झालं नाही, तर ह्याला डायरेक्टली फीसवर घेतायत. मी वडिलांना सांगितलं मी असाचे कुठाने केलेले आहेत आणि आपल्याला MCA ला ॲडमिशन मिळतं. मग पप्पा म्हणले ठीक आहे येतो मी. आले दुसऱ्या दिवशी ॲडमिशन झालं. मग ॲडमिशन योगानं झालं, रेग्युलर फीसमध्ये ॲडमिशन झालं. परत आम्ही आलो आमच्या MCMच्या कॉलेजला. तिथं आल्यानंतर आम्ही म्हणलं की आम्हाला ॲडमिशन कॅन्सल करायचं आहे, कारण की ओरिजिनल डॉक्युमेंट तिथं अडकलेले होते. त्यांनी म्हणले तुम्ही फीस भरला, तुमचं ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं, पण तुम्हाला फीस काही वापस भेटणार नाही. मग पप्पाने म्हणलं ठीक आहे, नाहीतर नाही. पण योग कसा असतो, माझं ॲडमिशन झालं, मी इथले डॉक्युमेंट्स काढले, सगळं झालं. त्यांनी म्हणले ते 8 दिवसामध्ये तुमचा चेक घेऊन जावा, जे की डिपॉझिटचा असतो, 1-2-3 हजार रुपये अमाऊंट. ठीक आहे म्हणजे काय अडचण नाही. मग असे 15 दिवस गेले. माझं MCAचं कॉलेज चालू झालं, राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून. मग चालू झालेला असताना एकदा फोन येतोय की तुमचा DD रेडी झालेला आहे, तुम्ही घेऊन जावा. ठीक आहे म्हणलो. गेलो त्या जुन्या कॉलेजमध्ये MCMच्या. गेल्यानंतर अकाउंटंट होते, असं काचेच्या ह्याच्यावर म्हणून मला एक DD दिला. तो DD घेतला, बघितला, तर मी जेवढी अमाऊंट भरली होती तेवढा अमाऊंटचा तो DD होता. मी एकदम सरप्राईज झालो की बाबा आता हे काय घडलं नेमकं. खरं ना, म्हणजे मला 2-3 हजार मिळणार होते, पूर्ण मला कॅश मिळाली, मी जेवढी भरली तेवढी. मी काहीच बोललो नाही. घेतलो, बाहेर आलो, वडिलाला फोन केलो, पप्पा असं झाले, सगळेच पैसे वापस भेटले. सोने पे सुहागा हो गया उस दिन. ॲडमिशन घेतलं, माझं MCM पूर्ण झालं राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून, ताथोडेमधून, पुण्याच्या ब्रँचमधून. MCA माझं 2007ला पासआउट झालो. आणि MCA पासआउट झाल्यानंतर मग मी IT मध्ये माझं करिअर करायचं ठरवलं की आता ठीक आहे, आपलं PG झालेलं आहे, आता आपण IT क्षेत्रामध्ये उतरूयात, काही हरकत नाही. मग मी सर्च चालू केला माझा IT क्षेत्रामधला. योगायोगानं मला लोटस नोट्स नावाचं सर्टिफिकेशन आहे, इंटरनॅशनल सर्टिफिकेशन आहे. त्याचे लेवल्स आहेत, लेवल 1, लेवल 2, लेवल 3. आणि त्याचं रजिस्ट्रेशन जे करायचं असतं ते ऑनलाईन असतं, डॉलरमध्ये आपल्याला पैसे भरावे लागतात. मग त्याचा थोडा मी अभ्यास केला की ही प्रोसेस कुठून कम्प्लीट होते. कारण की IT सेक्टरला काय लागतं, थोडंसं नाविन्य लागतं काहीतरी, सगळ्यापेक्षा काही वेगळं असेल तर तिथं आपली एंट्री इझी होते. हे डोक्यात माझ्या पहिल्यापासून. मग मी काय केलं, आणि ॲक्च्युली लोटस हा प्रोडक्ट जो आहे तो IBMचा आहे, इंटरनॅशनल बिझनेस मॉड्यूलचा. तर त्या कंपनीचा तो प्रोडक्ट असल्यामुळं त्याचे जे एक्झामिनेशन आहे हे सगळी ऑनलाईन पोर्टल थ्रू चालते आणि हे डॉलरमध्ये आपल्याला पैसे भरावे लागतात. तर मी त्याचे सर्टिफिकेशन केलं, ते 3 सर्टिफिकेशन मी पास आउट झालो चांगल्या स्कोअरनी. मग मला माझा ब्रँड बनला की मी लोटस डेव्हलपर म्हणून काम करू शकतो. हे मला IBMनं सर्टिफाय करून माझे सर्टिफिकेट US मधून आले माझ्या बाय पोस्ट. मग आनंद गगनात मावत नव्हता त्यावेळेस ते आल्यानंतर. पण आता राहिला जॉब. MCA झालं, सर्टिफिकेशन झालं, आता जॉब करायची वेळ आली. मग मी इंटरव्ह्यू द्यायला चालू केलं. इंटरव्ह्यू देताना एक HSBC नावाची कंपनी होती, जिचं डोमेन होतं बँकिंग. मग मी तिथं इंटरव्ह्यू दिला. पहिला इंटरव्ह्यू माझा फेल गेला. मी फ्रँकली फेल जायचं कारण एकच होतं, मी टेक्निकली क्रॅक केलं, ॲप्टिट्यूड क्रॅक केलं, मी HRच्या समोर बसलं. त्यांनी मला एक क्वेश्चन विचारला, सर व्हॉट इज युअर एक्सपेक्टेशन रिगार्डिंग सॅलरी. म्हटलं ॲटलिस्ट 3 to 4 लाख. मग HR मला म्हणतोय इट इज अ निगोशिएबल. पण मी आज क्लिअर बोलतोय, आयुष्यात चूक कशी होते, मला निगोशिएबलचा अर्थ माहीत नव्हता. सिरियसली मी स्टक झालो तिथं कम्युनिकेशनमध्ये. तिने ओळखलं ह्याला त्याचा अर्थ माहीत नाही आहे, निगोशिएबल म्हणजे काय. ठीक आहे म्हणले, काय अडचण नाही आहे, आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करूया. माझा चेहरा पडलेला होता, कारण मला कळालं माझंच काहीतरी मिसकम्युनिकेशन, किंवा मला कळालं नाही त्यांनी काय बोलले नेमकं. मग मी वापस आलो, 2-4 दिवस वाट बघितली कॉल तर काही आला नाही. मग मी डिक्शनरी काढली की बाबा निगोशिएबल म्हणजे काय असतं नेमकं. हे म्हणजे कसं त्या क्षेत्रामध्ये फक्त कॉम्प्युटरचंच नॉलेज लागत नाही, MBAचंही नॉलेज लागतं. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट बोलायची असेल, जे हायली प्रोफेशनल बोलायचं असेल, तर त्याच्यामध्ये काही वर्डिंग जे असतात ती MBAची लागतात. निगोशिएबल मग मला कळालं निगोशिएबल म्हणजे काय. आपण जे रेग्युलर मार्केटमध्ये भाजीपाला खरेदी करताना 10 रुपयाची भाजी 5 रुपयाला मिळते का, बार्गेनिंग हा शब्द अल्टरनेटिव्ह झाला, पण प्रोफेशनल हा झाला निगोशिएबल झाला. ते कळालं नाही, त्यामुळे मला तो जॉब केला. दुसरा किस्सा झाला, तो फेल गेला पहिला इंटरव्ह्यूमध्ये. दुसरा किस्सा असा झाला, माझं सर्टिफिकेशन बघून मला बेंगलोरहून एक कॉल आला टेलिफोनिक राऊंडचा.
मग मी टेलिफोनिक राऊंड क्लिअर केल्यानंतर त्यांनी म्हणले मला उद्याच्या उद्या तुम्ही बेंगलोरला येऊ शकतो का. त्यावेळेस तर मी स्टुडंट होतो. मी वाय नॉट, येतो. मग तुम्ही काम करा, तुम्ही डायरेक्ट प्लेननी या. प्लेननी? म्हणजे मी स्टुडंट आहे म्हणलं सर, मी प्लेननं कसं येऊ शकतो म्हणतो. मला नाही परवडत, मी रेल्वेचं तिकीट मला कधी भेटेल त्यानुसार मी मला शेड्यूल देईल, कारण की रेल्वेचं तिकीट लगेच मिळणार नाही ना, वेटिंगमध्ये असतं. एन नंबर ऑफ त्याचे रिझन्स आहेत. मग मी त्यांना ते कारण सांगितलं मी नाही येऊ शकत. पण त्यांना माझा टेलिफोनिक इंटरव्ह्यू आवडला होता. मग त्यांनी म्हणले 2 दिवस विचार केले, मला फ्लाईटचे तिकीट मला पाठवले त्यांच्या खर्चातून बेंगलोरतून. मग फ्लाईटचे तिकीट आल्यानंतर आयुष्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा फ्लाईटमध्ये बसलो मी 2008ला. माझे सगळे मित्र कंपनी मला पुण्याला सोडायला आली होती. एअरपोर्ट देखील पहिल्यांदाच बघितलं मी. त्यानंतर फ्लाईटमध्ये बसलो मी. फ्लाईटमधून बसल्यानंतर 45 मिनिटात बेंगलोरला पोहोचलो आणि माझे मित्र चिंचवडला पोहोचले तेवढ्या वेळात. एवढं. तिथं वेलकमला आले होते. ते पाटी लावत नाहीत का नावाची, ती लावली होती. मी गेलो, बसलो, इंटरव्ह्यूला गेलो. त्यांनी म्हणले लॉज बुक केले होते. लॉजवर फ्रेश झालो. इंटरव्ह्यू चालू झाला. इंटरव्ह्यू चालू झाल्यानंतर क्वेश्चनरी चालू झाली त्यांची. क्वेश्चनरी चालू झाल्यानंतर त्यांनी विचारले, बेसिक क्वेश्चन्स विचारले मला सगळे लोटसने. मला जे एकदम बाय हार्ट होतं मी सांगून टाकलं. ते खुश झाले. तुमची सॅलरीची अपेक्षा काय? मी सांगितलं मी फ्रेशर आहे, 4 to 5 lakhs समथिंग. ओके. त्यांनी मला 2 असाइनमेंट दिले. माझं थेरॉटिकल नॉलेज चेक झालं. 2 असाइनमेंट दिल्या आणि तुमच्याकडे 15 मिनिटाचा वेळ आहे. माझा लॅपटॉप तुमच्या समोर आहे, नेट चालू आहे, 2 असाइनमेंट तुमच्या समोर आहेत. हे असाइनमेंट प्रोग्रामॅटिकली करून दाखवा. म्हणलं ओके, काही अडचण नाही म्हणून. आणि टेक युअर टाईम, अशीच कॅबिन होती. लॅपटॉप, नेट, मी आणि इथं कोणी नाही. तो गेला निघून 15 मिनिटासाठी. एक्झॅक्ट 15 मिनिटांनी तो वापस आला. आणि त्यांनी जाताना मला सांगून गेलं होतं तुम्ही गुगलमधून देखील सर्च करून करू शकता, नो डाऊट, पण आउटपुट शुड बी मस्ट. हे पाहिजे म्हणजे पाहिजे. ठीक आहे, काय अडचण नाही. पण त्यावेळेस नेट म्हणजे इंटरनेट जे असतं किती प्रमाणात वापरायचं एवढं नॉलेज नव्हतं, कारण की ते ग्लोबलाइज नव्हतं त्यावेळेस. कारण की आपण मोबाईलमध्ये त्यावेळेस इंटरनेट नव्हतं, साधा मोबाईल होता. इंटरनेट मिळायचं तर कॉलेजमध्ये मिळायचं, तेही KB स्पीडने मिळायचं. त्यामुळे एवढं नॉलेज नव्हतं. अक्षरशः मी पहिला प्रोग्राम केला, दुसरा प्रोग्राम मला करता आला नाही. ते आले एक्झॅक्टली 15 मिनिटानंतर ते आले. आल्यानंतर त्यांनी मला म्हणले, अरे यार मनोज, यू आर स्ट्रॉंग इन युअर थेरी, बट व्हाट अबाउट युअर कोडिंग लॉजिक. मैं मतलब सर मैंने तो किया है, एक जितना आता है उतना, दूसरा मुझे नहीं आ रहा, मुझे इतना ही आता है. माझा पहिल्यापासून स्वभाव आहे, जे आहे ते आहे, जे सत्य आहे ते सत्य आहे. तर म्हणलं ठीक आहे, कोई बात नहीं है, रात को मिलेंगे, युअर इंटरव्ह्यू इज ओव्हर. ओके सर. मग ॲक्च्युली लॉजला गेलो, फ्रेश झालो. रात्री 7:30 वाजता HRचा कॉल आला, त्याच पर्सनचा. सर लॉजच्या खाली हॉटेल आहे, तुम्ही या तिथं, आपल्याला बोलायचं. ठीक आहे म्हणलं. फ्रेश वगैरे झालं, खाली आलो. खाली आल्यानंतर आमचं बोलणं चालू झालं. सर आपके लिए मैंने लगभग 10 to 20,000 रुपये एक्सपेंस किया है कंपनी का, और मुझे जो बंदा चाहिए था, जो क्वालिटी का बंदा चाहिए था, मेरे माइंड में वो बंदा मेरे सामने था, लेकिन आप हो, लेकिन उस लेवल के नहीं हो. त्यानं मला क्लिअरली सांगितलं. ओके सर, आय एम फ्रेशर ना. म्हणतो ओके. म्हणून तो काम करो मनोज, तुम एज अ फ्रेशर बोल के ज्वाइन करो हमारे पास. लेकिन मैंने आप अगर ये 2 असाइनमेंट करते थे तो मैं आपको एटलीस्ट 7 लाख पर एनम आपको CTC देता था, लेकिन आपको नहीं आया, तो टेक योर ओन डिसिजन, आपको ज्वाइन करना है नहीं करना. मी भामारून गेलो त्यावेळेस, कारण की बेंगलोर, एक तर तिथली भाषा, तिथलं खाणं पिणं वेगळं सगळंच. मी बोला सर मैं आपको बताता हूँ जो कुछ भी है, लेकिन एक कंडीशन है, आपको फ्रेशर लेवल ज्वाइन करना पड़ेगा, नहीं तो आपको वाइंड अप करना पड़ेगा. अगर आप वाइंड अप करते हो तो एक्सपेंसेस जितना हुआ है आपको पेड करना पड़ेगा. मी आता मला क्वेश्चन मार्क पडला की बाबा करायचं तर फ्रेशर म्हणून जॉईन करावं लागेल 2-4 लाखामध्ये, जे वॉट एव्हर जे असेल ते, नाहीतर हे झालेले एक्सपेन्सेस मला पेड करावं लागते. मी वडिलाला फोन लावला रात्री 12 वाजता, असं असं झाले, काय करू. पप्पा म्हणले टेक युअर ओन डिसिजन,
तू वेल मॅच्युअर आहेस, तू कर, तुझा डिसिजन तू घे. मग रात्रभर विचार केला मी. सकाळी उठल्यानंतर फोन केला. सर सॉरी म्हणलो, मी नहीं जॉब करू शकत. अरे क्या हुआ मनोज, जॉब मिलता नहीं लोगों को, तुझे मिल रहा है तो तू नहीं बोल रहा है. नहीं सर बोला, मैं आऊँगा तो 2 असाइनमेंट कंप्लीट करके आऊँगा, तब मुझे लेना आप. यार तू बंदा बहुत अच्छा है यार, तू आ जा यार, फ्रेशर में आ जा, मैं तो एक्सपेंसेस भरना पड़ेगा. भरता हूँ ना सर, भरता हूँ म्हणलं. त्यांना कॅब पाठवला, विमानतळाला गेलो, पुण्याला आलो. पण सांगण्याची स्टोरी ह्याच्यामध्ये एकच होती, तो फक्त मला इव्हॅल्युएट करत होता. अगदी. तो का माझ्याकडून पैसे घेतला नाही, मी नाही म्हणलं तरी, फक्त इव्हॅल्युएट करत होता मी त्या सिच्युएशनला कसा रिॲक्ट करतो, हँडल कसं करताय तुम्ही सिच्युएशन. नंतर 2 दिवसानंतर त्यानं पर्सनली मला फोन केला. मी काही टेक्निकल लीड बोलत नाहीये, मी ॲज अ फ्रेंड म्हणून बोलतोय तुला. उद्या चालून तुला गरज पडली, जॉब पाहिजे तर मला एक कॉल कर, मी तुला जॉब ऑफर करतो. माझ्या कंपनी दुसऱ्या कंपनीचं तू का, तर मला तुझं सगळंच आवडलंय. फक्त एकच कारण होतं, माझा वरचा बॉस जो होता तो म्हणत होता की बाबा प्रॅक्टिकली स्ट्रॉंग माणूस असेल तर इन करा. त्यामुळे मला तुला इन करता आलं नाही. आणि तुला जी बेसिक रिक्वायरमेंट दिली होती त्यात माझी ऑथॉरिटी होती, मी तुला इन करू शकलो असतो, पण तू नको म्हणलास. म्हणून तुझं मला सगळं आवडलं. नेक्स्ट टाइम तू कधीही बेंगलोरला येत असेल किंवा तुला बेंगलोरमध्ये जॉब करायचा असेल IT कंपनीमध्ये, तर तू करू शकतोस. एवढं आतापर्यंतची जर्नी माझी ही होती, एज्युकेशन पॅटर्न म्हणजे MCA होईपर्यंत. त्यानंतर मी MBA केलेलं आहे, जे की YCU म्हणून केलेलं आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठांनी केलेलं आहे. त्यानंतर मी PhDला रजिस्ट्रेशन केलेलं आहे. साधारणतः थेसिस वगैरे झालेले आहेत. एक साधारणतः जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये नेक्स्ट इयर अकॅडमिकच्या ती मला अवॉर्ड होईल. इथपर्यंत माझी आतापर्यंत शैक्षणिक जर्नी आहे. आणि कॉलेजसोबत कनेक्ट होण्याचा वगैरे तो योग कसा आला तुम्हाला? आता ती स्टोरी सांगायची म्हणलं तर बेसिकली तुम्ही आता एक लिडरशिप मध्ये आहात, हेड ऑफ द डिपार्टमेंट आहात, राईट. मग इथपर्यंत तुम्ही कसे पोहोचला? तर सांगायचं तात्पर्य असं आहे मॅडम, ज्यावेळेस मी MCA कम्प्लीट केलं आणि मला फायनली IT मध्येच जायचं होतं, पण दुर्दैव म्हणता येत नाही, त्या टायमाला मला दुर्दैव वाटतं ते. पण आज मी विचार केला तर मी कधीही पॉझिटिव्ह आहे त्याच्याबद्दल. ज्यावेळेस मी MCA केलं, लोटस नोटचं सर्टिफिकेशन केलं, कंपनी ट्राय केले, ऑफर आले. मी एका कंपनीमध्ये 1 वर्ष कामही केलेलं आहे ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून. पण योगाने माझी आई एक्सपायर झाली आणि त्यानंतर मला लातूरला यावं लागलं की मी एकटाच आहे आणि बहिणीचे वगैरे लग्न झालं होतं. त्यामुळं वडिलांनी म्हणले की नाही तू लातूरलाच ये वापस. मग आलो, आता त्यांच्या म्हणण्यानुसार आलो. आल्यानंतर इथं काय करायचा हा प्रश्न सगळ्यात मोठा होता, कारण की IT कंपनीत आपल्या लातूरला नाही येत. आता जसं चाटे सरनं काही इन्स्टिट्यूट डेव्हलप केलेले आहेत, जसं आपण आता रिसेंटली बोललो थोड्या वेळापूर्वी, अशा कंपनीज आता आलेत 2014 नंतर. पण त्यावेळेस हे देखील नव्हतं आम्हाला काही करायचं म्हणलं. करायचं काय, एकच पर्याय, तो पर्याय होता लेक्चरशिप. मग मी सुरुवातीच्या काळामध्ये 2008ला मी एक 5-6 BCA कॉलेजवर, जसं की महात्मा फुले नावाचं एक कॉलेज होतं, असे 2-3 कॉलेज होते. मी CHB बेसिसवर तिथं फिरत होतो. 1 तास लेक्चर घ्यायचं, दुसरीकडे 1 तास घ्यायचं, तिसरीकडे 1 तास घ्यायचं. पण काय झालं, जसं मी म्हणतोय की आपलं शिक्षण आणि आपला जॉब रोल कधी वेगळा होऊ शकतो, आणि तो मला झाला. कसं झाला, मी ज्यावेळेस इथं आलो की मला जॉब पाहिजे, त्यांनी म्हणले स्टॅट नावाचा एक विषय आहे, तो तुम्हाला शिकवा लागेल, कॉम्प्युटरचा विषय नाही आहे, तो बाकीच्याने घेतलेला आहे आणि मला चांगल्यापैकी येत होतं. मग मी म्हणलं चला घेऊया, काय अडचण नाही, बघूया काय होतं. घेतला, त्यांना परफॉर्मन्स आवडला, त्यांनी म्हणले कंटिन्यू करा. ठीक आहे म्हणलं, कंटिन्यू केलं. मग असं मी त्यावेळेस 2008ला एक 15,000 ते 16,000 रुपये कमवत होतो. एक 7-8 ठिकाणी मी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन एक लेक्चर घेत होतो. कुठं DBMS घेत होतो, कुठं C लँग्वेज घेत होतो, कुठं स्टॅट घेत होतो, कुठं अकाउंटंट देखील घेतलेलं आहे मी. अकाउंटिंग जो माझा सब्जेक्ट आहे, जे की मी 11वी-12वी शिकलो होतो, म्हणजे त्याचं देखील मला कुठं ना कुठं फळ साध्य झालं. मग ते घेता मग एक दिवशी असा विचार केला, हे किती दिवस असं फिरायचं, काहीतरी एक अशी पोझिशन आली की बाबा बस झालं आता फिरायचं, आता एका ठिकाणी कुठं जॉब पाहिजे. मग जीवनरेखा प्रतिष्ठान, जे की डॉक्टर यादव सरांचं आहे, महिला BCA कॉलेज आहे. मग तिथं मला ऑफर आली. पुण्याच्या कॅन्डिडेट कोणी तर सांगितलं होतं आणि चांगलं आहे, बघा सर तुम्ही इंटरव्ह्यू काय वाटतं तुम्हाला. तिथं जाऊन मी इंटरव्ह्यू दिला, सिलेक्शन झालं, जॉब केला. जॉब करत ज्यावेळेस त्यांना मला त्यांचं सगळं आवडलं, त्यावेळेस त्यांनी मला एक ऑफर दिली की त्यांचा प्राचार्य निघून गेला होता, तर सर तुम्ही प्राचार्यपद करता का.
म्हणलं, प्राचार्य मी कसं करू शकतो म्हणलं, ॲज पर नॉर्म्स डॉक्टरेट पर्सन पाहिजे, नेट क्वालिफाय पाहिजे, सेट क्वालिफाय पाहिजे, मी कसं करणार. नाही सर, एक त्यामध्ये लॉ आहे इन्चार्ज प्राचार्य, जे की कोणीही करू शकतं. ॲज पर AICTE नॉर्म्स तुम्ही MCA पास असाल तर तुम्ही करू शकता. चलो देखेंगे ये भी क्या होता है, ये भी एक्सपिरियन्स ले लेंगे. तर मी प्राचार्य पद म्हणून तिथं जॉईन केलं. मी 1 वर्ष केलं तिथं. 1 वर्ष केल्यानंतर परत तोच प्रश्न मला पडला की बाबा आपलं ग्रोथ होणं गरजेचं. जसं अगोदर मी 6 ठिकाणी फिरत होतो, त्यावेळेस मला एक लिमिटेड सॅलरी मिळत होती. मी एका ठिकाणी आलो, त्यापेक्षा सॅलरी वाढली माझी, पण तेवढं पुरणार नाही. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं भविष्य आहे, पुढं आणखी बरंच काही करायचं होतं. ते काय करायचं. मग एके दिवशी पेपरला वाचलं की बिडवे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जागा निघाल्या. मग तिथे गेल्यानंतर इंटरव्ह्यू ऑलरेडी झाले होते. मी लेट गेल्यानंतर ठीक आहे आता आलो तर भेटून जाऊ. मी मॅनेजमेंट बॉडी ऑलरेडी प्रिन्सिपल कॅबिनमध्ये होती. मी तिथे गेल्यानंतर चौकशी झाली, तुम्ही कोण असं मी सांगितलं जे काही माझं क्वालिफिकेशन वगैरे आहे. मग एक मॅनेजमेंटचे पर्सन होते, त्यांनी मला म्हणले शेट्टी सर म्हणून होते. त्यांनी मला म्हणले व्हॉट इज जावा. मला बाय हार्ट होतं काय. जावा इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. जस्ट राईट डाऊन द सिंटॅक्स ऑफ जावा, हाऊ टू राईट द प्रोग्राम इन जावा. दाखवलं काढून असं. तर ओके म्हणले, उद्यापासून या काही अडचण नाही. अरे वा, चांगलंच झालं. मग मी 2010ला 5 ऑगस्ट 2010ला मी बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज जॉईन केलं. जॉईन केल्यानंतर बरेचसे अडथळे आले नाही असं नाही, कारण की मी पहिला छोट्याच कॉलेजमध्ये करत होतो. स्कोप छोटा होता, संख्या छोटी होती. ज्यावेळेस बिडवेला जॉईन केलं, डिपार्टमेंट वेगवेगळे आले. त्या डिपार्टमेंटमधून बऱ्याचशा गोष्टी शिकता आल्या, काय करायचं काय नाही. आणि ज्यावेळेस मी जॉईन केलो त्यानंतर त्या डिपार्टमेंटचा कारभार मी हळूहळू शिकलो. आणि मला पहिल्यापासूनच माझ्यामध्ये असं वाटतं की मला काहीतरी नवीन करायचं. लेक्चरशिपमध्ये शिकवतं कोणीही, पण मला त्याच्या पुढे जायचं. लेक्चरशिप तर करायचीच आहे, शिकवायचं तर आहेच, पण त्यापेक्षा काहीतरी वेगळं काहीतरी अस्तित्व निर्माण करणं. जसं मी IT मध्ये असताना लोटस नोट्स केलं होतं. मग तसं ज्यावेळेस मी प्राचार्यांना बोललो त्यावेळेस म्हणजे ठीक आहे मनोज, काही अडचण नाही. म्हणजे तुम्ही लेक्चरशिप करत AICTE, DT, FRA, ॲडमिशन सेल हे सगळं बघा, तुम्हाला अनुभव येईल, काहीच अडचण नाही. असं बघतो. मग फुल स्ट्रेंथ ना मॅडम, अक्षरशः मी कॉलेजमध्ये 10 वाजपर्यंत बसत होतो. 5 पर्यंत लेक्चरशिप करायची, ॲज युजल टाइम टेबल जो शेड्यूल तो फॉलो करायचा. आणि त्यानंतर ह्या सगळ्या शिकायच्या गोष्टी, ऑनलाईन कसं भरायचं, एखादी मान्यता कशी आणायची, EOA कसा आणायचा, फीस कशी वाढवायची, ह्या छोट्या गोष्टी मी छोट्या टप्प्याने शिकत गेलो. आणि ज्यावेळेस 2014 आलं, 2010ला जेव्हा होतो 2014 आलं, त्यावेळेस त्या प्राचार्यांना वाटलं की बाबा आता काहीतरी ह्याचं केलं पाहिजे. मग त्यावेळेस मला 5th स्केल लागू केलं त्यावेळेस 2014ला. आणि त्यानंतर हळूहळू ह्या गोष्टी शिकल्यामुळं त्यावेळेस मी HOD नव्हतो मॅडम, रिअल फॅक्ट जे सांगायचं. पण एक इव्हेंट असा झाला होता, आमचे जे विद्यार्थी, आमची कॉलेजची गॅदरिंग होते, सर्वांना माहीत आहे, आणि ती फार मोठ्या प्रमाणात असते. सगळ्या डिपार्टमेंटची म्हणून एकत्र होते. त्या डिपार्टमेंटच्या गॅदरिंगमध्ये, त्या कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये प्रत्येक HODला समोर बसवलं जातं. मग MCAचा HOD कोण, त्यावेळेस एकच कोर्स होता MCAचा HOD कोण, कुणाच माहित नाही कोण, कारण की डिफाईनच केलं होतं तू HOD आहेस म्हणून. मला काय माहीत म्हणलं कोण. एका विद्यार्थ्यांनी ज्याला त्याला डान्समध्ये आवड भेटला होता, त्यांनी म्हणला की बाबा MCAचे HOD हे मनोज धप्पादुळे आहेत. मला विद्यार्थ्यांनी HOD बनवलं. बी फ्रँकली सांगतो, मला कॉलेजनी कुठलंही लेटर दिलेलं नाही HODचं. मला विद्यार्थ्यांनी HOD बनवलं 2014मध्ये. आणि त्यावेळेसपासून मला स्टॅम्प लागला मी HOD आहे. आणि त्यावेळेसपासून मला सगळे HOD बनवू लागले. आमच्या डिपार्टमेंटमध्ये, अदर डिपार्टमेंटमधले हेच HOD आहेत. ग्रेट. आणि त्यावेळेसपासून मी HOD झालो. आणि त्यानंतर फायनली माझं कामकाज बघून मॅनेजमेंटनं निर्णय घेतला की HOD पद ह्यांच्याकडेच द्यायचं, कारण की यांचा अनुभव फार हे आहे आणि ह्यांना विद्यार्थ्यांनी HOD बनवलेलं आहे. ह्यांना कोणी डिपार्टमेंट किंवा एखाद्या मॅनेजमेंटने नाही, विद्यार्थ्यांनी बनवलेलं आहे, म्हणून ही इज अ कॅपेबल. त्यामुळे मला ते ऑथराईज लेटर त्यावेळेस भेटलं 2014 नंतर. मग तिथून मी HOD म्हणून काम केलं. हा माझा सुंदर काय असू शकते म्हणजे विद्यार्थ्यांनीच तुम्हाला HOD म्हणून घोषित केलं, देन कॉलेजने केलं. म्हणजे आधी विद्यार्थ्यांच्या मनामध्येच तुम्ही HOD स्थान निर्माण केलं, देन म्हणजे लिगली म्हणू आपण किंवा ऑथराइज्ड म्हणू तुम्ही HOD म्हणून डिक्लेअर. खूपच सुंदर. सर, तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये त्याला पण म्हणतो की गुरु किंवा तुमचा इन्फ्लुएन्सर, तुम्ही कोणाला मानता? खरं बघायला गेलं तर मी गुरु तसं तर
शाळेच्या जीवनापासून आपले शिक्षक हे गुरु आहेत. हो. मग कॉलेज असो, शाळा असो किंवा काही असो. पण माझं म्हणणं असं आहे की समोरचा पर्सन माझा गुरुच आहे, इनडायरेक्टली कोणी असो. कारण की आपण प्रत्येकाकडून काही ना काही शिकतो. हो. पण बेसिकली जर तुम्ही त्या शब्दाला पॉइंटेड करत असाल तुमचा गुरु कोण, तर मी माझ्या वडिलांना माझा गुरु मानतो. कारण कसं एक सपोर्ट सिस्टीम आपण ज्याला हो. म्हणतो, ज्यांचा शब्द आपण मानतो, त्यांच्यामुळे आपलं आयुष्य घडतं, असे पण काही व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये असतात. हो. मग त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं जर विचार केला तर मी माझ्या वडिलांना गुरु मानतो. का? कारण की बघा मॅडम, ज्यावेळेस मी IT मध्ये करिअर करत होतो, मग सडनली मला रोल बॅक करावं लागलं ह्याच्यामध्ये, एज्युकेशन फील्डमध्ये. मग त्यावेळेस त्यांचं जे व्हिजन होतं वडिलांचं की बाबा इन फ्युचर तुझं ह्यात होऊ शकतं, गरज आहे इथं घराला कोणतं पाहिजे. मग त्यांच्यामुळे मी घडलो. थोडक्यात सांगायचं म्हणजे मी आज कुठं तर वेगळा राहिलो असतो आणि त्या ठिकाणी राहिलो असतो तर इथं हे N नंबर ऑफ प्रश्न आले असते कसं करायचं. त्यामुळे मी माझ्या वडिलांना आणि मी स्वामी समर्थांना एक माझा गुरु मानतो. सर, कारण त्यांचे सपोर्ट सिस्टीम, त्यांनी घेतलेली वेळोवेळी तुम्हाला दिलेली साथ, त्यांचे निर्णय, आणि तुमचं प्रॉपरली असं काय म्हणतात की बाबा वडील म्हणून त्यांनी योग्य पद्धतीने तुम्हाला मार्ग दाखवला, त्यामुळे आज तुम्ही एवढे सक्सेसफुल. येस. ओके सर, तुम्ही म्हणजे शिकवण्यापासून ओके तर या लिडरशिपच्या रोलमध्ये येईपर्यंत ओके तुमची जर्नी कशी झाली, त्याच्यामध्ये काही अडथळे वगैरे आले का, काय काय तुम्हाला फेस करावं लागलं? कसं मॅडम, बेसिकली शिकवायचं पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा आणि लिडरशिप क्वालिटी वेगळी. पण बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात, जसं आपण ॲज अ स्टुडंट ज्यावेळेस मी C लँग्वेज शिकत होतो त्यावेळेस मी तेवढं केअरली ते वाचत नव्हतं. पण ज्यावेळेस मी या फील्डमध्ये आलो ते मला वाचणं बंधनकारक झालं. कारण की मला 10 लोकांसमोर शिकवायचंय, 50 लोकांसमोर शिकवायचंय. माझं इमेज कुठं डाऊन नाही व्हायला पाहिजे हे पॉईंट ऑफ व्ह्यू माझ्या माइंडमध्ये असतं. त्यामुळे मी वेल प्रिपेअर करतोय. म्हणजे ॲक्च्युली ज्यावेळेस तुम्ही एज्युकेशनल पॅटर्नमध्ये येता आणि ज्यावेळेस तुम्ही एखादं लेक्चर डिलिव्हर करताय त्यावेळेस तुम्ही भरपूर काही शिकताय. आणि ते शिकता शिकता काय झालं की बरेच दिवस जसं मी म्हणत होतो की अगोदर मी जीवनरेखा प्रतिष्ठानमध्ये होतो, छोटं कॉलेज होतं, बऱ्याचशा गोष्टी एक स्कोप लिमिटेड होता. पण ज्यावेळेस मी व्हिडिओ इंजिनिअर जॉईन झालो तेव्हा स्वतः मी घाबरलो होतो शिकवताना, अनुभव असताना देखील. का? कारण की स्ट्रेंथ मोठी होती, माझ्यापेक्षा सिनियर लोक होते, त्यांच्यासोबत बोलायचं कसं, एखादा पॉईंट मांडायचा कसा, किंवा एखादा विद्यार्थ्याला शिकवताना, कारण की ते PGचे विद्यार्थी, MCA म्हणजे PGचे विद्यार्थी, मी अगोदर शिकवत होतो BCAला. तर हा जो गॅप होता त्यासाठी आपली इनबिल्ट क्वालिटी वाढवणं गरजेचं होतं. त्यावेळेस मला जाणवलं की मग त्यामध्ये कम्युनिकेशन असो किंवा तुमचं गेस्चर पोस्चर्स असो, तुमचे आय मुवमेंट्स असो किंवा तुमचं हातवारे असो, हे वाढवणं गरजेचं होतं. मग हळूहळू ज्यावेळेस मी शिकत गेलो ह्या गोष्टी की बाबा ह्या काय आपल्याला डेव्हलप करायला आलं पाहिजे, मी हळूहळू गोष्टी शिकत गेलो. आणि माझा असा प्रवास झाला, एक काळ असा आला की आज माझ्या डिपार्टमेंटला सगळे म्हणतात सर कोण गेस्ट आलं किंवा कुठलं काही इव्हेंट करायचं असेल तर सर तुम्ही फ्रंट व्हा. मग ते ऑटोमॅटिकली डेव्हलप झालं मॅडम. मी काही त्याला काही वेगळा अभ्यास केलो नाहीये की माझं कम्युनिकेशन चांगलं व्हायला पाहिजे किंवा माझं लिडरशिप क्वालिटी चांगलं व्हायला पाहिजे, त्यासाठी मी असं काही वेगळं काही केलं नाहीये. पण ते ऑटोमॅटिक शिकवता विद्यार्थ्यांना तो कॉन्फिडन्स आला आणि मी आज ह्या लेवलला आलो. म्हणजे डेव्हलपमेंट तुमची ऑटोमॅटिकली नॅचरली होत गेली. त्यासाठी जसं क्वालिटीज बद्दल आपण बोललो, लिडरशिपच्या रोल मध्ये असं काहीतरी असायला पाहिजे की लिडरशिप मध्ये पर्टिक्युलर क्वालिटीज असावं लागतात, कारण इच अँड एव्हरी सिच्युएशन लीडरला मॅनेज करावी लागते. तर तुमच्या मते लिडरशिप करत असताना एका लीडर मध्ये एज्युकेशनल असेल कुठलंही असेल, आपण ऑल ओव्हर जर धरलं तर कुठल्या क्वालिटीज असायला पाहिजे लीडर मध्ये? लीडरमध्ये बेसिकली सेल्फ वर्किंग करायची तयारी पाहिजे. लिडरशिपचा रोल म्हणजे साधा रोल नाही आहे. 10 लोकांकडून कामं करून घ्यायची, हा सगळ्यात मोठा रोल आहे. स्वतः काम करणं ही गोष्ट वेगळी आणि 10 लोकांकडून काम करून घेणं ही गोष्ट वेगळी. मग लिडरशिपमध्ये जर क्वालिटी असलं पाहिजे तर ते कुठल्या असल्या पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा तर समोरच्या पर्सनचं माइंड रीड करता आलं पाहिजे. जे विद्यार्थी माझ्यासमोर बसतात, मी एखादा पॉईंट शिकवला, त्यांच्या चेहऱ्यावरून मला कळायला पाहिजे की त्यांना समजलं आहे का नाही. कारण की बरेचसे विद्यार्थी घाबरतात, मी सरला कसं सांगू, मला नाही समजलं. मग तुमच्या मनातलं जर मला ओळखता आलं तर ते मी पहिली अचिव्हमेंट केली लिडरशिपची. दुसरी आहे मोटिवेशनल फॅक्टर. बऱ्याचशा गोष्टी, आता प्रत्येक व्यक्ती हा मोटिवेट होतोय एका पर्टिक्युलर पॉईंटनं होत नाही. कुणाला पैसे सॅलरी वाढवली की तो मोटिवेट होतो, कुणाला जर आदर दिला तर तो मोटिवेट होतो, हो ना, अगदी. कुणाला फक्त पाठ थोपटली तर तो मोटिवेट होतो. म्हणजे मोटिवेशन फॅक्टर करतं पर्सन टू पर्सन डिपेंड करतं. हे जर ओळखता आलं
तर सेकंड क्वालिटी तुम्ही अचीव केलं. थर्ड क्वालिटी राहिली आता कम्युनिकेशनची, जी की इफेक्टिव्हली जायला पाहिजे. आणि माझं पर्सनली असं म्हणणं आहे की कुठली गोष्ट बोलताना करताना तुमचा कॉन्फिडन्स लेवल हा तोच पाहिजे. काय होतं, कोणी परफेक्ट नसतं लाईफमध्ये, कोणी एक्सपर्ट नसतं. एक्सपर्ट सिस्टीम जरी म्हणत असाल तुम्ही टेक्निकली, तीही सिस्टीम एक्सपर्ट नाही आहे. पण तुमचा आउटकम निघताना तुमचा कॉन्फिडन्स त्या लेवलचा राहिला तर एखादी चूक त्यात सापडून जाते. हो नक्कीच. आणि त्या चुकीवर जर तुम्ही ती मला माहिती काय चुकलंय माझं आणि त्याच्यावर मी अभ्यास केला तर माझी ती चूक परत होणार नाही. खरं. मग ह्या क्वालिटी जर तुम्ही अचिव्हेबल केलात तर तुम्ही बेस्ट लीडर म्हणून काम करू शकता. नक्की. तर ह्या क्वालिटी असणं गरजेचं आहे. ओके सर. आता सर तुम्ही एक लिडरशिपचा रोल करता, HOD म्हणून आहेत. तर बघणं म्हणजे काही जणांना असं असतं की आता इन्व्हायरमेंट खूप मोठं आहे तुमचं कॉलेजचं. ओके, तर HOD म्हणजे जॉब सोपा आहे का, किंवा HOD म्हणजे काय, किती म्हणजे रिस्पेक्टफुल जॉब आहे डेफिनेटलीच, पण HOD म्हणजे काय खूप सोपं आहे, मॅनेज करणं खूप सोपं आहे असं वाटत असतं प्रत्येकालाच. मग त्याबाबत जे लोकांच्या मनात गैरसमज असतात त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की HOD म्हणजे रोल निभावणं ऍक्च्युली खरंच खूप सोपं आहे की ऍक्च्युअल मध्ये ते टफ आहे, पण लोकांच्या मनात गैरसमज आहे की ते खूप इझी आहे फक्त बघण्यासाठी? ऍक्च्युली काय मॅडम, HOD म्हणूनच नाही, मग त्या ठिकाणी प्राचार्य असो, HOD असो किंवा एक प्राध्यापक असो, प्रत्येक पोस्टला दोन बाजू आहेत. एक आहे ॲडव्हान्टेजेस, एक आहे डिसॲडव्हान्टेजेस. समोरचा व्यक्ती कुठल्या व्ह्यूनं बघतो. समजा माझे स्टाफ मेंबर, मी HOD आहे, मी एखादं काम सांगितलं, पण मी ते काम सांगताना कुठल्या वेळी सांगतोय हे फार महत्वाचं. बरोबर. मी ऑर्डर सोडून जर सांगत असेल तर समोरच्याचा रिस्पेक्ट कमी होतो. बरोबर. त्याला काय वाटणार, हा फार बोलतो. पण मी तेच कामच करून घ्यायचं ना. लिडरशिपची क्वालिटीच आहे, काम करून घ्यायचं. मी पद माझ्या बाजूला ठेवतो. मी प्रेमानं सांगतो, मॅडम सर असं असं आपण करूयात. आपण म्हणतो, हे तुम्हाला करायचं असं कधीच म्हणत नाही, हे आपण करूयात. करायला लावतो मी त्यांनाच, पण माझे शब्द काय निघतात, हे आपण करूयात. ही एक बाजू झाली. आणि ज्यावेळेस लोकांना वाटतं की बाबा HOD काय सांगायचंच काम आहे फक्त, तर असं जर कोण म्हणत असेल, जे कोणी म्हणत असेल, खरंच त्यांनी ती रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन बघावं आणि त्यांनी परत इंटरव्ह्यू द्यावं की HOD पद हे सांभाळणं सोपं आहे का अवघड आहे. तेच गैरसमज असतात. त्यासाठीच तुम्हाला विचारलं की ते जेवढं म्हणजे असं गैरसमज होतो तसं सोपं नाहीये ऍक्च्युअल मध्ये. ते करायला गेल्यानंतर त्यावेळी समोरच्या व्यक्तींना हँडल करावं लागतं, तेवढं पोलाइटली घ्यावं लागतं, काम करून घ्यावे लागतात. सिच्युएशन नुसार तुम्हाला काही गोष्टी प्रेझन्स ऑफ माइंड करून तुम्हाला ते निभवावं लागतं. कधी तुम्हाला रागात बोलू लागेल, कधी गोडीत बोलू लागेल. बरोबर. म्हणजे डिपेंड करतं सिच्युएशन टू सिच्युएशन कसं हँडल करायचं त्या गोष्टीला. हे ज्यावेळेस तुम्ही परिपूर्ण होतात त्यावेळेस तुम्हाला हा रोल करणं फार सोपं आहे माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू. पण तेवढा अनुभव तुमच्या पाठीशी पाहिजे. पण बरेच जण काय करतात, मी HOD आहे, हे कर तू, हे कर तू, हे कर. तो HOD जास्त दिवस टिकू शकत नाही. बरोबर. कारण की शेवटी लोकांकडून काम करून घ्यायचं हे एक स्किल आहे आणि ते प्रत्येकाला जमत नाही. हो अगदी. असं आता नेक्स्ट आहे एज्युकेशन आणि इंडस्ट्रीला जर रिलेट करायचं झालं तर तुम्ही कशा पद्धतीने रिलेट कराल बरं? एज्युकेशन आणि इंडस्ट्री ॲक्च्युली हे दोन एक ऑब्जेक्ट आपण असं कन्सिडर करूया आणि त्याचा मधला जो आहे गॅप त्याला आपण ब्रिज कन्सिडर करूया. बरोबर. एज्युकेशन हा एक पहिला पिलर झाला, इंडस्ट्री हे दुसरं पिलर झालं. एज्युकेशनवरून त्या ब्रिजवरून आपल्याला इंडस्ट्रीपर्यंत जायचं, राईट. तर ते जाण्यासाठी बेसिकली आपण एज्युकेशनमध्ये शिकतो एक आणि इंडस्ट्रीमध्ये होतं एक. बरोबर. तुम्ही जे शिकताय ते बेसिक एंट्री आहे तुम्हाला इन होण्यासाठी फक्त, राईट. पण तो ब्रिज क्रॉस करताना तो जो प्रवाह आहे, तो जो स्पॅन आहे, त्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा मार्केटच्या गोष्टी शिकत यावं लागतील. त्यावेळेस तुम्ही इन होताल तुमच्या इंडस्ट्रीमध्ये. एक्झॅक्टली. मग त्या गोष्टी शिकण्यासाठी आपण म्हणतो ना, आता तुम्ही मार्केटमध्ये पडताय, तुम्ही आता पासआउट होताय, म्हणजे त्यावेळेस तुम्हाला ज्या गोष्टी आम्ही कंपल्सरी करतो, युनिफॉर्म कंपल्सरी करतो, टाइम कंपल्सरी करतो, तू रोज लेक्चर अटेंड करायलाच पाहिजे. हे कशासाठी करतो, कारण की उद्या मार्केटमध्ये तुला चांगले प्रोटोकॉल्स घेऊन मार्केटमध्ये उतरायचं आहे. हे ज्यावेळेस तुम्ही शिकता, मार्केटचा अभ्यास आणि एज्युकेशनचा अभ्यास, हे ज्यावेळेस तुम्ही दोन्ही गोष्टी शिकता त्यावेळेस तुम्ही इन होता इंडस्ट्रीमध्ये. नाही तर नुसतं एज्युकेशनच्या बेसिसवर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये नाही जाऊ शकत. मग त्यासाठी आपल्याला एटिकेट्स माहीत असले पाहिजे, प्रोटोकॉल्स माहीत असले पाहिजे. एखादी गोष्ट समजून सांगायची आहे, एखादी उत्तर द्यायचं आहे, भले ते मला उत्तर माहिती आहे, पण ते सांगायचं कसं, कारण की विचारणारा समोरचा कोण आहे,
हायर पोस्टचा माणूस आहे. हो ना. मग त्याला पोलाइटली सांगणं गरजेचं. मग हे ज्यावेळेस ब्रिज क्लिअर होईल ना त्यावेळेस एन नंबर ऑफ आउटकम्स येतील मार्केटमध्ये, एन नंबर ऑफ जॉब्स मिळतील विद्यार्थ्यांना. पण आजकालच्या विद्यार्थ्याचं तसं नाही राहिलेलं. एक काळ होता तसे विद्यार्थी होते. आजही माझ्या डिपार्टमेंटला विद्यार्थी येतात त्यांना 80 लाख पॅकेज. ते मी बस मलाशिवाय बसत नाही. पण आजचा विद्यार्थी जर बघायला गेला तर माझ्या टेबलावरचं पाणी घेऊन पितो. हा फरक आहे. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि त्यामुळेच न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे. एन्व्हायरमेंटसारखे विषय आहेत, इंडियन नॉलेज सिस्टीमसारखे विषय आहे, कारण की गरज आहे काळाची. खरंच आहे. जसं की आता आपण म्हणलं की इंडस्ट्रीकडे जात असताना बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागतात. डायरेक्टली आपण नाही येऊ शकत इंडस्ट्रीमध्ये. मग त्याच रिलेटेड असं आहे सर की आता जर स्टुडंटला त्यांचं गोल अचीव करायचं आहे तर स्किल डेव्हलपमेंट, अदर ऍक्टिव्हिटीज काय त्याच्यामध्ये मॅटर करतात? अदर ऍक्टिव्हिटीज तर फार मॅटर करतात मॅडम. कारण की जो विद्यापीठाचा सिलेबस असतो एक ठराविक पॅटर्न असतो, त्याचा स्कोप लिमिटेड असतो तुम्हाला. आणि IT फील्ड अशी आहे, इंजिनिअरिंग फील्ड आजची अशी आहे की डे टू डे अपडेट्स येतात, डे टू डे टूल्स येतात मार्केटमध्ये. मग तुम्ही ते करत करत जर तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे, रिचार्ज आहे, कॉलेजने वायफायची फॅसिलिटी दिलेली आहे, सगळ्या गोष्टी तुमच्या हातामध्ये, तुम्ही सिलेबस करत करत जर तुम्ही अदर टेक्नॉलॉजीकडे जर लक्ष दिलात, शिकलात, तर तुम्ही इझी वेमध्ये इन होऊ शकतात इंडस्ट्रीमध्ये. पण अदर गोष्टी शिकणं गरजेचं आहे. जसं की आहे FDP आहे, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम. तसं स्टुडंट डेव्हलपमेंट प्रोग्राम्स देखील आहे. स्टुडंटला एखादं सर्टिफिकेट अचीव्ह करायचं गव्हर्नमेंटचं, त्याला इंटरेस्ट आहे सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये समजा, तर तो ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतो. कॉलेजचं नाव टाकता येतं त्याला, ते सर्टिफिकेट फ्री ऑफ कॉस्ट मिळतं. पण केव्हा त्यांचे असाइनमेंट्स कम्प्लीट करावं लागतील, त्यांचे प्रॅक्टिकल्स कम्प्लीट करावं लागतील, मग त्याला तो ऑथराईज सर्टिफिकेट मिळेल. आणि जर गव्हर्नमेंटचा ऑथराईज सर्टिफिकेट मिळत असेल तर तुमचा रिझ्यूम तो स्ट्रॉंग झालेला असतो. मग ह्या गोष्टी जर तुम्ही अचीव्ह करत असाल तर डेफिनेटली तुमचं वेलकम आहे इंडस्ट्रीमध्ये. बरोबर, अगदी. आता सर तुम्ही आतापर्यंत म्हणजे आधीचे पण स्टुडंट पाहिलेले आहेत, जसं तुम्ही आता म्हणालात की आधीच्या स्टुडंटचं बिहेवियर आणि आत्ताचं असं झालंय. तर एक 5 वर्षापूर्वीचे, 10 वर्षापूर्वीचे स्टुडंट आणि आत्ताचे स्टुडंट, एक त्यांच्यामध्ये मेजर चेंज काय दिसतो तुम्हाला, की मोठ्या प्रमाणामधलं चेंजेस की हे आता खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतं विद्यार्थ्यांमध्ये? आता ह्याच्या मुळामध्ये जाणं गरजेचं आहे मॅडम. हे 2014 किंवा असं आपण म्हणू शकत नाही, 5 वर्षाचं म्हणू शकत नाही. ह्याच्या मुळामध्ये का जाणं गरजेचं आहे? जे एज्युकेशन पॅटर्न जे चेंज झालंय, जे पहिलीपासूनचं म्हणायचं. अच्छा. की पहिलं कसं होतं की आमच्या काळात तर असं होतं की छडी दिसली की आम्ही घाबरायचो आणि त्यामुळे आम्ही घडलो. असं नाही आम्ही मार नाही खाल्ला, आम्ही भरपूर मार खाल्ला. पण आम्ही मार खाल्ल्यानंतर आम्ही घरी सांगत नव्हतो आणि घरी कळल्यानंतर अजून घरच्याचा मार खातो. पण आता तसं राहिलंय का? नाही राहिलं. मग पॅटर्न बदललं तर काय झालं? रिस्पेक्ट कमी झाला, समोरच्याचा आदर कमी झाला. बरेचसे विद्यार्थी फेल तर फेल, मला रिस्पेक्ट द्यायची गरज नाही आहे, ह्या ॲटिट्यूडनं मार्केटमध्ये उतरले. मग हे तर होणारच होतं. पण त्यातून देखील आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमुळं जे गव्हर्नमेंटला लक्षात आलं की ह्यात काहीतरी घडायला पाहिजे, काहीतरी विद्यार्थ्यांनी शिकायला पाहिजे, एटिकेट्स पुरत आले पाहिजेत, त्यासाठी हे गव्हर्नमेंटचा प्रयत्न आहे न्यू एज्युकेशन पॉलिसीचा. तर त्यातून विद्यार्थी घडतील. त्यामुळंच आता ह्या BCAला एन्व्हायरमेंट सायन्स हा विषय आला. ते थोडक्यात आता झाडं लावायचं असतं. आता योगाने बोलायचं झालं तर माझ्याकडे स्वतःकडे ह्या 16 वर्षाच्या अनुभवामध्ये मी कधीही नॉन टेक्निकल सब्जेक्ट शिकवलेला नाही, कारण की ती वेळच आली नाहीये. सिलेबस तसा नव्हता. आम्ही कॉम्प्युटर बॅकग्राऊंडचे आहेत, मी CE शिकवलं, डेटाबेस शिकवलं, जावा शिकवलं. ह्यावेळेस मागच्या वर्षी पहिल्यांदा मी एन्व्हायरमेंट सायन्स हा सब्जेक्ट शिकवलं. त्यासाठी मी रोज वाचत होतो, मी शिकत होतो आणि शिकवत होतो. आणि ह्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये एन्व्हायरमेंट हा थेरॉटिकल विषय होता. मग मी बसल्या बसल्या विचार केला, ह्याला आपण प्रॅक्टिकलमध्ये कन्वर्ट करूया. मनानच, मला काय सिलेबसनं सांगितलं नाही किंवा AICTEने सांगितलं नाही. मग मी काय केलं, तो विषय शिकवायचा, मग विद्यार्थ्यांना सांगायचं. हे थेरॉटिकल झालं. माझ्या डिपार्टमेंटला जेवढे झाडं आहेत, जेवढे कुंड्या आहेत वरच्या साईडला, मी प्रत्येक कुंड्यावर माझ्या एक सहकार्याला घेऊन त्याच्यावर नावं टाकले, रोल नंबर टाकले आणि विद्यार्थ्यांना सांगितलं तुमचं प्रॅक्टिकल हे राहील. जर तुम्हाला इंटरनल मार्क पूर्ण पाहिजे असतील तर तुम्ही प्रत्येक कुंडा तुमच्या रोल नंबरचा तुम्ही जगवायचा, त्याला पाणी घालायचं. विद्यार्थ्यांनी केलं मॅडम. आज डिपार्टमेंटला येऊन बघा, सगळं हिरवगार. हो सर, पाहिले मी. खूपच म्हणजे मला वाटलं तरी नंबर्स काय, कारण मी जस्ट आले होते सेमिनारच्या वेळेस. पण ते खूप सुंदर कन्सेप्ट आहे, म्हणजे ते ग्रीनरी वगैरे इतकं सुंदर वाटतंय बघायला पण. आणि स्टुडंट पण डेव्हलप झाले, त्यांना जाणीव झाली मॅडम, त्यांना जाणीव झाली. ते मार्क आता ते मार्कसाठी करत नाहीये. आता मी आलो
की तिने पहिली बॉटल घेतात, पाणी झाडाला टाकतात. आवड निर्माण झाली तर तो ना विषय त्यांचा. संपला त्यांचा. आता सेकंड सेमिस्टर गेली बरोबर. तरी ते झाडाला झोपतात. म्हणजे ह्यातून ते डेव्हलप झाले. नुसतं शिक्षण आणि पैसा उपयोगाचा नाही, समाजामध्ये राहायचं कसं हे देखील फार महत्वाचं आहे. हो ना. हे घडणं गरजेचं आहे. सर आता विद्यार्थ्यांचाच विषय निघालाय तर इच अँड एव्हरी विद्यार्थ्याची ग्रास्पिंग पॉवर सेम नसते. बरेच विद्यार्थी फेल पण होतात, बॅकलॉग होता. तर मग ते फेल्युअर त्यांना मॅनेज कसं करता येईल, म्हणजे त्याबद्दल तुम्ही काय सल्ला द्याल, कसं विद्यार्थ्यांनी त्यांचं फेल्युअर मॅनेज करावं? पहिली गोष्ट तर माझं असं म्हणणं आहे, फेल्युअर हे पहिली पायरी आहे सक्सेसची. नक्की. रिसेंटली माझ्या डिपार्टमेंटला एक मुलगी आली होती, तिला मॅथमॅटिक्स सब्जेक्ट निघत नाही आहे. मग ती रडत माझ्याकडे आली होती, सर मला एक अडचण आहे बोलायचं. म्हणजे बोल ना, काय अडचण नाही, बोल काय बोलायचं. तर मला माझ्या घरचे फार रागवतात. मग का, तर मी 3-10 हा विषय दिले, माझे सगळे विषय क्लिअर, पण हा विषय निघत नाही. आणि त्यामुळं मी मेंटली डिस्टर्ब झाले, खचले. मी तू बस आता डिपार्टमेंटमध्ये माझ्यासमोर बस म्हणलं. तिला बसून घेतलं, मी माझा वेळ दिला तिला, बस म्हणलं. काय अडचण आहे, तुला समजत नाही का शिकवलेलं? नाही सर समजतं, पण रन टाईम काय होतं मला माहिती नाही, माझा विषय निघत नाही. ठीक आहे म्हणलं, काय अडचण नाही. घरचे काय म्हणतात, तर घरचे म्हणतात 3-3दा विषय देते तू, निघत नाही आहे, तुझ्यातच काही कमी असेल. तर ठीक आहे, काम कर म्हणलं, तुझ्या वडिलाचा नंबर मला दे, मी बोलतो. नको सर, तर ते अजून काही तर वेगळंच व्हायचं. म्हणलं ठीक आहे, वडिलाला घेऊन ये म्हणलं. डिपार्टमेंटमध्ये वडिलाला घेऊन ये, मी बोलतो काय बोलायचं. मी तुझं पहिल्याचं रेकॉर्ड काढून दाखवतो म्हणलं, तू कुठल्या विषयामध्ये किती मार्क घेते, युनिट टेस्टमध्ये किती मार्क्स आहेत, विद्यापीठाच्या पेपरमध्ये किती मार्क्स पडलेत. एका विषयामध्ये वीक असलं ह्याचा अर्थ असं नाही की तुमचं आयुष्य फेलवर गेलेलं आहे. मी समजून सांगतो माझ्या भाषेमध्ये, तू घेऊन ये, उद्या तुला चान्स दे मिळते म्हणलं. ती विद्यार्थी वडिलांना घेऊन आली. मी समजून सांगितलं, सर असं नसतं म्हणलं, कुणाचं मॅथ वीक असतंय, कुणाचं कॉम्प्युटर वीक असतंय. याचा अर्थ असा नाही की तो आयुष्यामध्ये फेल्युअर आहे. मी तरी आता तत्वाचं आहे की बाबा तुम्ही मॅथ म्हणताय, तर हे मॅथ आपल्या ह्या अनुभवामध्ये आत्तापर्यंत किती वेळेला उपयोग आला? फक्त ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, पर्सेंटेज, पर्सेंटाईल इथपर्यंत आपण व्यवहारामध्ये वापरतो. त्याच्या पलीकडे काय वापरतो? नाही. मग एकच मॅथसाठी तुम्ही जर एवढं हे करत असताल आणि तो विद्यार्थी डिमोटिवेट होत असेल, तर कुठं ना कुठं आपल्याला त्याला समजून सांगावं लागेल, ठीक आहे तुझं मॅथ कमी आहे ना, तुझी लँग्वेज चांगली, तू त्यात जा. खरंय. मग तो मोटिवेट होईल. आणि ज्यावेळेस माणूस मोटिवेट होतो, अवघडमधला अवघड विषय देखील त्याला सोपा लागतो. बरोबर. आणि तो त्या मोटिवेट होऊन तो पेपर त्याला निघतो. आणि तसंच झालं, त्या विद्यार्थ्याचं मॅथ निघालं. वाव. म्हणजे कुठेतरी ते समजून सांगण्याच्या ह्याच्यामध्ये पण तिला पॉझिटिव्हिटी आली, घरचे पण थोडंसं, आणि घरच्यांच्या प्रेशरमुळे पण कदाचित ते विद्यार्थ्यांनी म्हणजे प्रत्येक वेळेला फेल्युअरला फेस करत असेल असं फेस नाही मॅडम. कसं असतं माहिती का, मला काय म्हणायचं, एखाद्या गोष्टीचं तुम्ही प्रेशराईज देत असताल तर ती गोष्ट येत असताना देखील येत नाही. घाबरतो माणूस, घाबरतो, डिसिजन चुकतात. बरोबर. डोक्यात जर मी हे विचार करून पेपर लिहित असेल की मला वडील काय म्हणतील, माझा पेपर जाईल, तर एक्झॅक्टली मला ऍडिशन देखील करता येणार नाही ना त्या पॉईंट व्ह्यू. मी पास कसं होईल? कारण ती निगेटिव्हिटीच आहे माझ्या डोक्यामध्ये की मी माझा विषय जाईल. ऑब्व्हियसली आउटपुट तेच भेटणार. मग ते एन्व्हायरमेंट तसं क्रिएट करायचं. मी त्या विद्यार्थ्यांचं एन्व्हायरमेंट तसं तयार केलं, त्यांच्या घरच्याचं एन्व्हायरमेंट तसं तयार केलं, ती पास झाली. भारी. सर आता नेक्स्ट आहे AI बद्दल बोलूया आपण. आता AIचं तर सध्या म्हणजे जनरेशनच ती चालली. मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्कोप, IT मध्ये करिअर्स का जॉबवरती परिणाम, एक्झॅक्टली तुमचं काय म्हणणं आहे? प्रथमतः असं म्हणायचं मला, AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता डेव्हलप कोण केली? आपणच. मग त्याच्यामध्ये त्याचा दोष काय आहे? बरोबर आहे ना, आपण डेव्हलप केलंय ना ते. हो ना. मग त्याच्यामध्ये त्याचे डिसअडव्हान्टेजेस मी तर मान्यच करत नाहीये. बनवलंय कोण? आपण. का बनवलंय? टाइम सेव्हिंग, खरंय, मनी सेव्हिंग, हे रिझन्स आहेत त्याच्यामागचं. मग त्याला का दोष द्यायचा? तुम्ही जर तसं म्हणत असाल AI मुळे माझा जॉब चालला, तर तुम्ही अनस्किल आहात. तुम्ही AI शिका ना, तुम्ही AI शिका, बरोबर, वापरा, पैसे कमवा. कमी कष्टामध्ये जास्त पैसे मिळत असतील तर कोण म्हणणार ते चांगलं नाहीये? हा, तुम्ही जर आळशी असताल तर डेफिनेटली तुमच्या व्ह्यूनं ते डिसअडव्हान्टेजेस आहे. जसं पेपरला येतं ना की AI मुळे एवढ्यांचे जॉब जाणार. मी म्हणतो जॉब नाही जाणार, तुम्ही त्याच्यामध्ये उतरा, त्यातले टूल्स शिका, त्याचे ऍप्लिकेशन शिका. आत्ताच्या पॅकेजपेक्षा तुम्हाला जास्त पॅकेज. हा तत्वाचा मी आहे. कारण ट्रेंड सोबत जर राहिलं, फॉलो केलं, त्यासोबत नॉलेज घेतलं, अपडेट राहिलं, तर तुम्ही ऑब्व्हियसली ट्रेंड मध्ये आपण टिकणारच, त्या रेस मध्ये आपण टिकून राहणारच.
सिंपल गोष्ट मॅडम. बरोबर आहे सर. आम्ही ज्यावेळेस कॉलेज लाईफमध्ये होतो त्यावेळेस नोकिया नावाचा फोन होता, ब्रँड होता. कुणाच्या हातात नोकिया दिसायचा. आज मार्केटमध्ये नोकिया आहे का? का बरं नाही आहे? कारण की नोकियानं स्वतःला अपडेट करून घेतलेलं Yes, नाहीये. obviously. तो अँड्रॉइडमध्ये उतरलाच नाही. नाही. त्यामुळे सॅमसंग पुढे गेलं. मी जे खालचे ब्रँड होते ते सगळे पुढे गेले. नोकिया मार्केटच्या बाहेर पडलं. बाहेर. नोकियानं मागच्या वर्षी ट्राय केलं, अँड्रॉइडचे फोन आणले, पण चाललं नाही. पण वेळ निघून गेल्यानंतर शिकण्यात काय मतलब आहे? काहीच फायदा नाही. त्या फेजमध्ये शिकला तर तुम्ही जिंकता. करेक्ट आहे. मग AI माझ्यासाठी किंवा माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू चांगलंच आहे, त्यात काही वावगं नाही. आता सर, स्टुडंटला फ्युचरमध्ये जर सक्सेस पाहिजे, ओके, जॉब ऑपॉर्च्युनिटी असतील, ओके, किंवा त्यांचं सेटलमेंट असेल, तर कॉलेजने त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे कॉलेजकडून त्यांना सपोर्ट कसा भेटला पाहिजे स्टुडंटच्या करिअरसाठी? ओके, कॉलेजने काय केलं पाहिजे? कॉलेज काय करेल फार झालं तर, एक तुम्हाला डोर देईल, वेलकम डोर. त्यामध्ये तुम्हाला कंपनी आणून देईल, राईट. त्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा क्लासेस घेईल, जसं ॲप्टिट्यूडचे आहेत, कम्युनिकेशनचे आहेत, टेक्नॉलॉजीचे आहेत, HRचे आहेत. हे एक्स्ट्रा कॉलेज द्यायला पाहिजे. बरोबर. पण त्या डोरला क्रॉस करायचं काम विद्यार्थ्याचं. बरं. जसं आपण स्पून फिडिंग म्हणतो ना, हे कधी शक्य नाही आहे. स्पून फिडिंग कधीच नाही. जोपर्यंत विद्यार्थी कॉलेजवर डिपेंड राहील की मला कॉलेजमधून प्लेसमेंट पाहिजे, हे चुकीचं आहे. कॉलेज तुम्हाला वेलकम करेल, प्लेसमेंट देईल, पण तुमचं माइंडसेट असं पाहिजे की मी कुठेही गेलं तरी मला नाकारलं नाही पाहिजे. हे ज्यावेळेस तुम्ही माइंडसेटनं उतरताल तर पहिल्याच कंपनीला तुम्ही क्रॅक करतात. मग ते इन कॅम्पस असो, ऑफ कॅम्पस असो. करेक्ट. आणि कॉलेज तर सहकार्य करतंच. जसं की वेगवेगळे FDPAs आहेत, जसं की वेगवेगळे MOU आहेत वेगवेगळ्या ट्रेनिंग कंपन्यांबरोबर. जसं आपलं MOU आहे, त्यातून आपण ट्रेनिंग देतो, त्यातून आपण डेव्हलपमेंट करतो, त्यातून आपण टेक्नॉलॉजी शिकवतो, नवीन काय चाललंय मार्केटमध्ये, राईट. मग हे कॉलेज देतं ना विद्यार्थ्याला. पण विद्यार्थ्यांनी माइंडसेट चेंज करणं गरजेचं आहे. तो ज्यावेळेस माइंडसेट असा धरेल की बाबा कॉलेज तर मला देणारच आहे, पण मी माझं स्वतःचं एक डेव्हलपमेंट करेल, आणि त्यावेळेस काय होतं बघूया. मग माझं डेव्हलपमेंट केलं तर मग मी कुठेही गेलो, कॉलेज थ्रू गेलो काय, मी पर्सनली गेलो काय, बरोबर, मला नाकारणं अशक्य आहे ना त्या गोष्टी. खरंय. स्वतः आपण कॅपेबल होण्यासाठी असणं प्रयत्न गरजेचं. केले केलं पाहिजे. करेक्ट. सर, आता तुमच्या इथे न्यू ॲडमिशन पण आता स्टार्ट झाले, हो. बरोबर आहे. प्रत्येक जानेवारी विद्यार्थी बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज म्हणलं की म्हणजे तिथे ॲडमिशन भेटलं तरी पण कितीतरी विद्यार्थ्यांचं असं ड्रीम असतं की हो. बिडवे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मला ॲडमिशन भेटलं. तर त्याबद्दल मला तुम्हाला असं विचारायचं की विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस कॉलेज निवडतात विद्यार्थी, त्यावेळेस कॉलेजमध्ये काय क्वालिटीज पाहून विद्यार्थ्यांनी कॉलेज निवडलं पाहिजे? एक तर कॉलेज निवडायचं जी प्रोसेस आहे ही सेंट्रलाइज प्रोसेस आहे. सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजचं कॅम्पस काय हे महत्त्वाचं, बरोबर, एक ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे. करेक्ट आहे. तिथलं वातावरण कसं आहे, तिथले टीचिंग स्टाफ हायली क्वालिफाईड आहेत का नाही, करेक्ट. त्याची प्लेसमेंट ॲक्टिव्हिटी कशी आहे. आणि दुसरी गोष्ट, हे बघताना विद्यार्थ्यांनी जे सिनियर स्टुडंट आहेत त्यांचा रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. बरोबर. मी तर माझं कॉलेज मी कधीही चांगलं म्हणणारच आहे, पण ज्यावेळेस एखादा एक्झिस्टिंग स्टुडंट, जसं पास आउट स्टुडंट आहेत आपले, त्यांनी जर म्हणले बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज इज द बेस्ट कॉलेज इन मराठवाडा, जर असं त्यांनी म्हणले तर ही माउथ पब्लिसिटी फार महत्त्वाची. करेक्ट. मग ह्या गोष्टीचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा की कुठलं कॉलेज, त्याची प्लेसमेंट ॲक्टिव्हिटी काय आहे, ते फीचर्स काय काय देतात तुम्हाला, तिथले टीचिंग स्टाफ हे कंटिन्यू तेच आहेत का दरवर्षी बदलतात, हे देखील महत्त्वाचं आहे. बरोबर. संस्था किती जुनी आहे, कुठले ब्रँच आहेत, अपडेटेड आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टीचा थोडा बहुत आढावा घेतला तर विद्यार्थ्याला सहजपणे कॉलेज कुठलं निवडायचं हे त्यांना जाणून येईल. बरोबर सर. आता सर, नेक्स्ट 5 to 10 इयर्समध्ये तुम्ही आत्ताच्या करिअर ऑपॉर्च्युनिटीमध्ये आहेत, HOD आहेत, तर नेक्स्ट 5 to 10 इयर्समध्ये तुमच्या करिअरला, तुमच्या ग्रोथला तुम्ही कुठे पाहता? आता नेक्स्ट 5 इयरमध्ये जर बघायचं म्हणलं तर आता सध्याला मी हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून काम करतोय. तर मला AICTEचं एक मेंबरशिप जॉईन करायचं आहे, पण ते करण्यासाठी एक टेक्निकल गोष्टी लागतात. जसं की माझी PhD कंप्लीट पाहिजे, नेट सेट क्वालिफाय पाहिजे. आमच्या AICTE नॉर्म्सनुसार नेट सेट नसलं तरी चालतं, पण PhD कंप्लीट पाहिजे. ओके. आणि PhD कंप्लीट झाल्यानंतर तिथून पुढचा 5 वर्षाचा अनुभव पाहिजे. मग ते अनुभव आल्यानंतर डेफिनेटली मी AICTEच्या कमिटीमध्ये जॉईन करणार, जे की इन्स्पेक्शनला जातात. हे माझं नेक्स्ट टार्गेट आहे. आणि दुसरं, यदा कदाचित जर चान्स भेटला तर ॲज अ प्राचार्य म्हणून मी दुसऱ्या कॉलेजमध्ये देखील वर्कआउट करायची माझी इच्छा आहे, जेणेकरून मला एक नवीन काहीतरी शिकायला भेटेल. ह्याच्यापेक्षा पुढचं काय आहे तर त्याचा एक थोडासा अनुभव, त्यासाठी बरोबर आहे. मी नेक्स्ट 5 इयरमध्ये हे माझे संकल्पना आहेत, हे मी करू शकेल.
तुम्हाला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा सर. थँक्यू. तुमचे जे ड्रीम्स आहेत ते नक्की कम्प्लीट होतील, कारण तुम्ही तुमची आतापर्यंतची जर्नी ऐकली त्यामध्ये लिटरली विल पॉवर तुमची एवढी स्ट्रॉंग आहे. त्यावरून मला तर एक गोष्ट प्रचंड जाणवली की विल पॉवर जर माणसाकडे असेल तर डेफिनेटली आपल्या मनात म्हणजे जे असतं आपण बोलून नाही दाखवत पण ते आपल्या पुढे ऑटोमॅटिकली येतं. जसं तुमच्या आधीचे मी म्हणजे ऐकले तुमचे मी अनुभव, त्यावरून असं मला जाणवलं ही प्रकर्षाने गोष्ट. ओके, जसं म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग, ते ऑटोमॅटिक मार्ग सापडत जातात. विल पॉवर तुमची स्ट्रॉंग खूप आहे, याच्यावरूनच जाणवलं मला, त्यासाठीच म्हणते. सर आता एक आपण मसाला राऊंड म्हणजे हाय एनर्जी राऊंड घेऊया. मी जे तुम्हाला क्वेश्चन्स विचारेल त्याचे एक 1 लाईनमध्ये 2 लाईन्समध्ये तुम्हाला आन्सर द्यायचे. ओके, जर सपोज तुम्ही जर या करिअरमध्ये नसले असते, ओके, तर तुम्ही स्वतःला कुठल्या करिअरमध्ये पाहिलं असतं? मी ह्या करिअरमध्ये नसलो असतो तर मी आज सॉफ्टवेअर इंजिनियर राहिलो असतो कंपनीमध्ये. ऑब्विसली मला माहित होतं हे तुमचं आन्सर, बट तरी म्हणलं क्वेश्चन विचारावा. ओके, जर तुमची आतापर्यंतची जर्नी जर एका लाईनमध्ये तुम्हाला डिस्क्राईब करायला सांगितले तर तुम्ही काय सांगाल? एका लाईनमध्ये डिस्क्राईब करायचं म्हणलं तर आतापर्यंतच्या जर्नीमध्ये तसं मी एक्झॅक्टली नाही सांगू शकणार की एका लाईनमध्ये मला डिस्क्राईब करता येईल, कारण की हा पोर्टफोलिओ फार मोठा आहे. एका लाईनमध्ये सांगायचं म्हणलं तर ऑल इज वेल म्हणू शकेल मी आतापर्यंत माझं जे झालं ते. अगदी मस्त. आणि एज्युकेशन सिस्टीममध्ये तसं तर बरेच चेंजेस पाहिजे असतात आपल्याला, पण तुमच्या दृष्टिकोनातून असा एक कुठला तरी मेन चेंज जो की तुम्हाला असं वाटतं की एज्युकेशन सिस्टीममध्ये पाहिजेच? मेन चेंज म्हणायचं झालं तर ह्या पूर्ण पॅटर्नमध्ये असं मला वाटतं की जे पहिलं एज्युकेशन सिस्टीम होतं की काठी, अच्छा, ती आली पाहिजे. ती आली तर हे पॅटर्न परत चेंज होईल. जसं आपण येस जसं आपण घडलो तसे पुढचेही घडतील, हे मला असं वाटतं. ओके सर, एक तुम्ही आता बरेच क्वालिटीज सांगितल्या लीडरबद्दल. ओके, पण तुमच्या मते एकच अशी क्वालिटी कुठली वाटते की ती बाकीच्या क्वालिटीजबद्दल कॉम्प्रोमाइज होऊ शकतं, पण ती एक क्वालिटी लीडर म्हणजे पाहिजेच ती एक क्वालिटी लीडरमध्ये, तर ती तुमच्या मते कोणती आहे? एक क्वालिटी फक्त. एक क्वालिटी म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर समोरच्याचं माइंड रीड करता आलं पाहिजे. ही जर क्वालिटी असेल वाव, तर बाकीच्या क्वालिटी फार एवढ्या महत्वाच्या नाही आहेत, करता येतात. ओके सर, आतापर्यंत तुम्हाला बरेच म्हणजे चांगले व्यक्ती आयुष्यामध्ये आले, बरेच जणांनी तुम्हाला ॲडवाईस दिले, सल्ले दिले, तर अशी एखादी ॲडवाईस जी की तुम्हाला भेटली, तुम्ही ती आयुष्यामध्ये उतरवली आणि त्यामुळे तुम्ही ग्रोथ झाली तुमच्या आयुष्यामध्ये, तर ती कोणती ॲडवाईस आहे आणि ती तुम्हाला कोणाकडून भेटली होती? पहिली ॲडवाईस तर माझी आहे प्राचार्य सर जे होते आमचे वडिलांचे मित्र, त्यांची. ओके. दुसरी ॲडवाईस आहे आमच्या डिपार्टमेंटमध्ये IT डिपार्टमेंटला धर्मा बिरादर सर म्हणून आहेत, HOD म्हणून काम करतात. मी त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी शिकल्या जे मला पुढे अचीव करायचे आहेत. मी अजूनही शिकतो त्यांच्याकडून, की त्यांच्याकडून मला बऱ्याचशा गोष्टी शिकता आल्या, अजून शिकत राहील आणि त्यांच्यामुळे मी आज डेव्हलप झालो, असं मी थोडक्यात सांगू शकेन. ओके सर, तुमच्या जर लाईफवरती एखादी बुक लिहिली गेली, ओके, तर तुमचं काय मत आहे किंवा त्या बुकचं नाव हे असलं पाहिजे माझ्या लाईफच्या ह्याच्यानुसार? बुक माझ्या लाईफवर जर लिहायचं म्हणलं तर त्या बुकचं नाव काय असायला पाहिजे असं तुम्ही म्हणताय? तर मी असं म्हणू शकेल, सॉफ्टवेअर इंजिनियर वर्सेस असिस्टंट प्रोफेसर, हे बुकचं नाव असलं पाहिजे. ग्रेट. लाईफ स्टोरी ऑफ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग वर्सेस असिस्टंट प्रोफेसर. म्हणजे त्याच्यात पूर्ण लाईफ चेंजिंग सगळं असेल. म्हणजे व्हायचं होतं सॉफ्टवेअर इंजिनियर, बट आज कुठे आहे तर हेड ऑफ द डिपार्टमेंट, आणि तेही सक्सेसफुली. असं नाही की चेंज झाले तर त्याच्यात इंटरेस्ट नाहीये, तेही सक्सेसफुली कन्वर्ट करून घेतलं तुम्ही स्वतःला. वा, खूपच छान सर. आता एक लास्ट क्वेश्चन, युअर थॉट्स आवर ABC ट्रेनिंग सेंटर. ABC ट्रेनिंग सेंटरबद्दल जर बोलायचं झालं तर ABC ट्रेनिंग सेंटर हे 2014 साली एस्टॅब्लिश झालेलं आहे. औरंगाबादमध्ये त्याची मेन ब्रँच आहे आणि मिस्टर चाटे सर जे डायनॅमिक पर्सन आहेत त्यासाठी फार प्रयत्न करतात ते, आणि त्यांच्या प्रयत्नाचं जे फळ त्यांना भेटलेलं आहे. तर आज सांगायचं झालं ABC ट्रेनिंग सेंटरबद्दल तर टोटल त्यांच्या 7 ब्रँचेस आहेत, जे की सांगलीमध्ये आहेत, सोलापूरमध्ये आहेत, लातूरमध्ये आहेत, औरंगाबादमध्ये 1-2 आहेत. 7 सेंटर आहेत आणि त्यातले जे स्टाफ मेंबर्स आहेत, जसं की आता माझ्या ओळखीचे मोजके असतील तसं जोशी मॅडम आहेत, राईट. तर आमचं बऱ्याच वेळेस टाईप झालेलं आहे, जसं की MOU करायचं असेल किंवा एखादं प्रोग्राम अरेंज करायचा असेल तर ह्यांच्याकडून आम्हाला पूर्ण सहकार्य मिळतं. त्यामुळे मी डॉक्टर चाटे सरांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो की अशी एक कंपनी त्यांनी डेव्हलप केली औरंगाबादसारख्या ठिकाणी, संभाजीनगरसारख्या ठिकाणी, आणि परत त्याचे ब्रँचेस लातूरसारख्या ठिकाणी चालू केले, आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जी अपॉर्च्युनिटी मिळते शिकण्याची. त्यामुळे मी मनपूर्वक आभार मानतो ABC ट्रेनिंग कंपनीचे, आणि एवढे 2 शब्द बोलून मी माझं
संवाद संपवतो. थँक्यू. थँक्यू सो मच सर. मला इतकं छान वाटलं, म्हणजे असं समजलंच नाही एवढा वेळ कसा निघून गेला. खूपच सुंदर आपलं म्हणजे बोलणं, पॉडकास्ट, गप्पा, कधी वेळ निघून गेला कळलं पण नाही. तुम्ही आलात, खूप खूप थँक्यू सर. वेलकम. खूपच सुंदर झालं पॉडकास्ट. थँक्यू.